तुम्ही पश्चिम महाराष्ट्रात आहात, काय वाटतं कसं संघटन होईल आणि कशा दृष्टीने की तुमची नवी जी संपूर्ण जोडणी आहे करताना प्रत्येक ठिकाणी फिरताना तुम्हाला काय प्रश्न दिसत आहेत आणि कशा पद्धतीने संघटन होईल? 21 एप्रिल रोजी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चासाठी हा खरं तर एक अत्यंत महत्त्वाचा दिवस होता. कारण युवा मोर्चाने युवा शक्ती जागर यात्रा याची संकल्पना केली आणि मला सांगताना आनंद होतोय की याचं उद्घाटन सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या हस्ते, त्याचबरोबर आमच्या प्रदेशाचे अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेबांच्या हस्ते, अनेक आमदार महोदय, खासदार महोदय, मंत्री महोदय त्या ठिकाणी उपस्थित होते. आणि मी असं मानतो की हा खरं तर एक खूप मोठा संदेश आमच्या पक्षाने आणि सरकारने खरं तर महाराष्ट्राच्या प्रत्येक तरुणाला दिलेला आहे की इथून पुढं ते आमच्या प्रश्नांकडे किती गांभीर्याने लक्ष देऊन काम करणार आहे. त्याचबरोबर आमचा हा दौरा संपूर्ण कोकण पट्टा आणि संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र आता संपून आम्ही आता तिसरा फेज किंवा तिसरा विभाग जो उत्तर महाराष्ट्र आहे, आज आम्ही पुणे उत्तर ग्रामीण भागामध्ये दौरा करतोय. आज आमचा इथे शेवटचा दिवस आहे. काल आमची सुरुवात इथून झाली. उद्यापासून आम्ही अहिल्यानगर, जळगाव, धुळे, नंदुरबार, मालेगाव, नाशिक या संपूर्ण सर्व जिल्ह्यांमध्ये प्रवास करणार आहे. आम्ही प्रवास करत असताना सुद्धा पक्षाच्या बैठका प्रत्येक जिल्ह्यांमध्ये हे प्रामुख्याने आम्ही ठेवतोच, परंतु विविध देवस्थान असतील, विविध संघटनांमध्ये घटकांमध्ये काम करणारे युवक असतील, म्हणजे काल आम्ही उदाहरणार्थ KVK कृषी विज्ञान सेंटर जे होतं तिथं युवा शेतकऱ्यांना सुद्धा भेटलो. कृषी उत्पादन बाजार समितीमध्ये काही युवक जे काम करतात त्यांच्याशी सुद्धा भेटलो. काही MIDC मध्ये उद्योजक असणारे युवकांना भेटलो आणि अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या युवकांच्या समस्या समजून घेऊन त्यांच्यासाठी आता भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा कार्यरत आहे. कारण मुळात आज आम्ही सत्ताधारी पक्ष असल्यामुळं आमच्याकडे एक अशी जबाबदारी आहे की सरकार आणि सर्वसामान्य युवकांचे जे प्रश्न आहेत यांचा मधला सेतू आम्हाला भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा म्हणून बनायचा आहे. संपर्क दौऱ्यादरम्यान अनेक प्रमुख मंडळी यांची सुद्धा भेटी होतात. माझ्याबरोबर आज व्यासपीठावरती सन्मान्य आशाताई आहेत, नाना आहेत, अनिल दादा आमचे नगरसेवक आहेत, नंदू दादा आहेत, आमचे पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी अनिल भाऊ, दीपेशजी, असे सर्व वरिष्ठ नेते मंडळी आमच्या इथं बसलेले आहेत जिल्ह्याचे. आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुद्धा मी बघतोय आमचे युवा मोर्चेची जिल्ह्याची बॉडी आहे त्यामध्ये आमचे अध्यक्ष गणेशजी कवडे आणि त्यांच्या खालची पूर्ण सर्व सरचिटणीस असतील, उपाध्यक्ष असतील, मंडलवाईज सुद्धा मी अनेक आमच्या युवा मोर्चाच्या अध्यक्षांशी भेटलो. त्यांनी सुद्धा काही चांगले प्रश्न त्यांचे सांगितले आणि त्याच्यावरती कशा पद्धतीने काम केलं पाहिजे, क्रीडाचे विषय आहेत, असे अनेक प्रश्न आहेत. तर ह्या संपर्क दौऱ्यामधनं खूप चांगल्या पद्धतीची माहिती मिळते. आणि आज सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिवजन्मभूमी शिवनेरी इथं आम्ही आहे. आणि खरं तर मी छत्रपती शिवाजी महाराजांचे अनेक किल्ले ह्या संपूर्ण प्रवासामध्ये सुद्धा तिथं भेट देण्याची मला योग आला. आणि तिथं गेल्यानंतर आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा, विचार हा आज सुद्धा प्रत्येक युवकाच्या मनामध्ये जिवंत आहे, याचा मला आनंद आहे. आणि त्यांचा विचार, त्यांचा वारसा, त्याचबरोबर त्यांची काम करण्याची पद्धत कशी होती हे आम्ही अभ्यास करण्याचा प्रयत्न करतोय आणि ते सुद्धा आम्ही कुठंतरी युवा पिढीमध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. कारण त्यावेळेसच्या कामकाजाच्या पद्धतींची सुद्धा प्रेरणा घेऊन आजच्या जीवनामध्ये ते लागू करून मला 100% खात्री आमचा युवा पिढी सक्षम होऊ शकतो. आणि एकत्रित अनेक नेते मंडळींनी खूप चांगल्या पद्धतीने इथं प्रतिसाद दिलेला आहे. मी स्वतः बघतोय प्रत्येक जिल्ह्यामध्ये गेल्यामुळं माझा सोशल मीडियावरती पण प्रेझेन्स असल्यामुळं आमचे प्रत्येक जिल्ह्यामध्ये कुठं ना कुठं तरी फॉलोअर्स आहेत. आणि पक्षाची संघटना तर आहेच, परंतु ते सोडून नवीन युवा पिढी सुद्धा त्यामध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न करत आहे. आम्ही प्रत्येक ठिकाणी गेलो की एखाद्या पर्यटन स्थळाला भेट देतो, तिथं आम्ही आवर्जून आमच्या सर्व ह्या युवा पिढीला, तरुणांना बोलवतो आणि तिथं ते खूप चांगल्या पद्धतीने प्रतिसाद देत आहेत. या गोष्टीचा मला अतिशय आनंद आहे. इथून पुढची सुद्धा यात्रा जी मराठवाडा, पश्चिम विदर्भमध्ये होणार आहे. आता पुढचा दौरा खरं तर अजून 1-1.5-2 महिने जातील, पण खूप चांगल्या पद्धतीचा प्रवास संपूर्ण जिल्ह्यांमध्ये चालू आहे. युवकांसमोर तुम्ही स्वतः युवक आहात, रोजगाराचे प्रश्न उभे आहेत. चाकणमध्ये MIDC मधले अनेक प्रकल्प जात आहेत, त्यासोबत पुणे नाशिक रेल्वेचा देखील प्रकल्प इथे रद्द झाला आहे. या अगोदर विमानतळ गेले. युवकांच्या समोर एक रोजगाराचा मोठा प्रश्न उभा राहतोय. पुढच्या काळात यावर BJP कसं काम करेल? मी आपल्याला कालचंच एक उदाहरण देईन. मी काल MIDC चाकण नाही, राजगुरुनगर, रांजणगावच्या
रांजणगावच्या MIDCला जेव्हा भेट दिली तेव्हा एक तरुण आणि तरुणी मला भेटायला आले होते आणि त्यांनी त्यांचा एक छोटासा म्हणजे बेव्हरेजेसचा एक ब्रँड होता. तर त्यांनी मला येऊन सांगितलं की त्यांनी 3 वर्षापूर्वी तो ब्रँड चालू होता आणि त्यात विशेष गोष्ट अशी आहे की MSME स्कीम जी मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइज जे डिपार्टमेंट आहे केंद्राचं, त्या स्कीमच्या माध्यमातून अनेक वेगवेगळ्या बिझनेसेससाठी किंवा उद्योगांसाठी सबसिडी दिली जाते. तर त्यांनी मला सांगितलं की त्या प्रोडक्टसाठी त्यांना 65% रुपयाची सबसिडी मिळाली. मला वाटते उद्योजकांना एक आर्थिक दृष्ट्यांनी मदत करणं किंवा त्यांना स्वतः एक उभारी देण्यामध्ये हे सरकारचं खूप मोठं यश म्हणावं लागेल. असे अनेक म्हणजे मी काही दिवसापूर्वीच मुद्रा लोनचे सुद्धा स्टॅटिस्टिक्स बघितले तर करोडोच्या संख्येने आज लोन्स डिप्लॉय झालेले आहेत आणि त्यामध्ये सर्व लोन्स जे आहेत त्यामध्ये मेजॉरिटी म्हणजे 85% पेक्षा अधिक हे 35 ते 40 वयोगटातले आतले लोक आहेत म्हणजे युवक आहेत. त्यामुळं असे काही प्रकल्प की आपण स्वतःसाठी एम्प्लॉयमेंट कशी जनरेट करता येईल अशा गोष्टींकडे आम्ही लक्ष देणार आहे. त्याचबरोबर चाकणमध्ये सुद्धा असे काही इंडस्ट्रीज आहेत जिथं अनस्किल्ड सेमी स्किल्ड असे काही रोजगार आज सुद्धा उपलब्ध आहेत. शासनाचे अनेक रोजगार मेळावे हे प्रत्येक वर्षी आपल्याला जिल्हा टू जिल्हा होताना दिसतात. माझी सन्मान्य आमचे स्किल डेव्हलपमेंट आणि जॉबफेअरचे आपले जे मिनिस्टर आहेत मंगलप्रभात लोढाजी यांची 1 महिन्यापूर्वीच आमची बैठक झाली होती की शासनाचे जे आता रोजगार मेळावे राबवले चाललेत यांना कुठं तर ॲम्प्लिफाय करण्यासाठी आम्हाला युवक म्हणून तिथं काम करायचं आहे, युवा पिढीपर्यंत ते पोहोचवायचं आहे. अशा काही गोष्टींवरती आम्ही रोजगार या विषयावरती काम करायला घेतलंय. पावसाळ्यानंतर आमचे काही प्लॅन्स आहेत ते सुद्धा आपल्याला एक्झिक्यूट होताना दिसतील. तुम्ही फॉर्म्युला रेस 3 मध्ये होता, खेळाडू आहात तुम्ही स्वतः. खेळाच्या दृष्टिकोनातून तुम्ही इथे डेव्हलपमेंटची गोष्ट केली. कशा पद्धतीने इथे पुढच्या काळामध्ये खेळाच्या डेव्हलपमेंट होऊ शकतात, इथलं काही इन्फ्रास्ट्रक्चर असं करता येईल की ज्यामुळे युवकांना संधी मिळते? मी नेहमीच हे सांगतो की तरुण वयामध्ये खरं तर खेळ खेळणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. असे काही गुण तुम्ही स्वतःमध्ये निर्माण करता जे फक्त तुम्ही स्पोर्ट्समधूनच निर्माण करू शकता. तुम्ही कदाचित पुस्तकांमधून तुम्ही शिकू शकत नाही. कष्ट करणे किंवा डिसिप्लिन, शिस्त आपण ज्याला म्हणतो, स्पोर्ट्समनशिप. त्यामुळं आम्ही हे नेहमी प्रामुख्याने सांगत आलेलो आहे. मी स्वतः आजपर्यंत कोल्हापूरमध्ये माझ्या वडिलांच्या माध्यमातून एक खासदार महोत्सव म्हणून आम्ही राबवतो ज्यामध्ये 22 पेक्षा अधिक स्पोर्ट्स ग्रासरूट लेवलच्या मुलांसाठी आम्ही राबवत आलेलो आहे. आणि त्याच पद्धतीने आज आम्ही सन्माननीय केंद्रीय राज्य क्रीडा मंत्री रक्षाताई खडसे यांच्याशी सुद्धा आमची दिल्लीमध्ये मागच्या सेशनच्या दरम्यान बैठक झाली होती. खेलो इंडियाच्या माध्यमातून आज अनेक जिल्ह्यांमध्ये वेगवेगळे टुर्नामेंट्स राबवले जातात, परंतु इन्फ्रास्ट्रक्चरची कमतरता अनेक ठिकाणी दिसते. आज पुण्यामध्ये सुद्धा या ग्रामीण भागामध्ये फिरताना मी बघतोय ठराविक स्पोर्ट जसे की क्रिकेट वगैरे पॉप्युलर आहे, परंतु त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर काय नाहीत आणि इन्फ्रास्ट्रक्चर जर नसेल तर खेळाडू घडवणं हे फार कठीण असतं. त्यामुळे काही आमच्या पदाधिकाऱ्यांनी काल ते प्रश्न आमच्यासमोर मांडले आणि त्याच्या माध्यमातून आता आम्ही काही लोकप्रतिनिधींची चर्चा करू की आपले जे टर्फ ग्राउंड असतात जिथं आपण आज फुटबॉल सारखा एक स्पोर्ट किंवा अनेक काही वेगळे स्पोर्ट्स तिथं खेळले जाऊ शकतात. मल्टीपर्पज हॉल्स सुद्धा होतात जिथं जवळपास 15 ते 20 स्पोर्ट्स वेगवेगळे तिथं खेळले जाऊ शकतात. तर थोडेसे इथल्या महानगरपालिकेवर असेल, नगर परिषदवर असेल, लँड अक्वायर कशी करता येईल ह्या थोड्याशा गोष्टींचा पहिला अभ्यास करून निधी कशा पद्धतीने आणता येईल ह्याचा मार्ग मी इथल्या लोकप्रतिनिधींना काढून देईन. परंतु आता आज माझा दुसराच दिवस आहे. आम्ही या बैठकांमधून पुढच्या काळामध्ये त्यावरती मार्ग काढू. कोणाचे प्रश्न आहेत का? सर, सध्या एज्युकेशन कॉन्ट्रोवर्सी जी निर्माण होती म्हणजे याच्याकडे या युवकांना काय मार्गदर्शन कराल? आज असं झालंय की एज्युकेशन मध्ये तुम्ही NEP बद्दल बोलताय का करंट इश्यूज CJP? मला खरं तर त्या पार्टीबद्दल बोलणं आवश्यक वाटत नाही, कारण आपण जेव्हा एखाद्या पक्षासाठी काम करतो तेव्हा तुम्हाला तुमचं नेतृत्व ग्राउंडवरती लोकांच्या समस्या समजून घेऊन घडवण्यासाठी तुम्हाला काम करावं लागतं. आज त्या पक्षाचं नेतृत्व करणारे जे व्यक्ती आहेत हे खरं तर त्यांची पार्श्वभूमी तुम्हाला माहिती आहे. अनेक भारतीय जनता पार्टीच्या विरोधात काम करणाऱ्या संघटनांबरोबर किंवा पक्षांबरोबर ते जोडले गेले होते आणि ही एक संधी बघून त्यांनी सोशल मीडियावरती खरं तर लोकांची दिशाभूल किंवा एक संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे मी असं म्हणेन. आज तुम्ही बघताय की त्यांचा प्रतिसाद फार आता कमी होत चालला आहे. जिथं कुठं ते जातील तिथं काही 100 लोक दिसत होते, आता 20-25 लोक दिसायला लागले. त्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला जर लोकांच्या समस्या सोडवता येतील असं वाटते तर ते तसं होऊ शकत नाही.
तुम्हाला जर लोकांच्या समस्या सोडवायच्या आहेत तर तुम्हाला ग्राउंडवरती जाऊन त्यांच्याशी बोलून संवाद साधून आणि मुळात शासनाला एकत्र घेऊन त्यांना कशा पद्धतीने मार्ग काढता येईल या विषयांवरती काम करणं गरजेचं आहे. त्यामुळे मला फारसं त्या पक्षावरती बोलावं असं वाटत नाही. रोहित पवार मराठवाड्यामधून पुन्हा एकदा आंदोलनाचं संपूर्ण उभारणी करतायत. रोहित पवार एकीकडे पंढरपूरला बसले होते. काय सांगाल की तुम्ही कशा पद्धतीने त्यांना काउंटर कराल की कशा पद्धतीने ते प्रश्न उपस्थित करतायत, विरोधकांना धारे होतात? उपोषणाबद्दल जर आपण बोलत असाल तर मला असं वाटते सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी जो कर्जमाफीचा निर्णय घेतला आहे हा शेतकऱ्यांच्या हितासाठी आहे. ते निर्णय घेण्यासाठी सक्षम आहेत म्हणूनच मला वाटते महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना आज इतकी मोठी धुरा सांभाळण्यासाठी जबाबदारी दिलेली आहे. अनेक महायुतीच्या खास करून नेते मंडळीकडे मी ऐकलं की ही खरं तर मोठ्या प्रमाणात एक स्टंटबाजीच सगळ्यांना वाटत आहे. कारण कर्जमाफी दिल्या असताना परत त्याच विषयावरती आपण उपोषण करून आंदोलन करून हे लोकांच्या समोर कुठंतरी फक्त चित्र निर्माण करायचं काहीतरी चाललंय असं दिसतंय. आणि राहिला विषय रोहित दादांचा, म्हणजे ते तसे चांगल्या पद्धतीने काम करत आलेले आहेत, परंतु लोकांमध्ये असा एक चर्चा आहे आता की ते पवार 2.0 आहेत. आहे का?